मित्रांनो, महाराष्ट्रासाठी पुढचे 4-5 दिवस हे अतिशय धोक्याचे असणार आहेत, कारण आंध्र प्रदेशमध्ये धुमाकूळ घातलेल्या मोन्था चक्रीवादळाने आता महाराष्ट्रातही एंट्री घेतली. फक्त एंट्री मारली नाहीये, तर कोकणच्या समुद्र किनाऱ्यापासून ते विदर्भ, मराठवाडा त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळतो आणि त्यामुळे पुढचे 4-5 दिवस हे अतिवृष्टीचे आणि मुसळधार पावसाचे असणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या महत्वाच्या शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. यामुळे दिवसभर ढगाळ वातावरण असेल, काही ठिकाणी उन्हाचे चटकेही बसतील, पण संध्याकाळ होताच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि नजीकच्या उपनगरांमध्ये सकाळी उन्हाचा चटका जाणवेल, पण संध्याकाळी मात्र मुसळधार पाऊस झाला तर आश्चर्य वाटून देऊ नका. कोकणात तर हवामान खात्याने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला. इतकंच नाही तर विदर्भ, मराठवाड्यामध्ये देखील सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग हा जास्त असणार आहे. विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे मच्छीमारांनीही समुद्रकिनारी जाऊ नये अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्यात. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढच्या 4-5 दिवस मुसळधार पाऊस असणारे, अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घ्या आणि तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुरक्षित राहा.